जय सद्गुरू मित्रांनो. आता गावाला असल्यावर ते बघा आता 4 वाजलेत. पण आता त्याच्यामुळे काहीतरी असं स्पेशल बनवू म्हटलं. घरी आता बघा हे मेवा होता, घरी शेव पण होती. म्हटलं थोडीशी भेळ बनवू आपण. कसं आपल्या बाहेर आपल्याला भेळ मिळतेच. आता घरी आपल्याला आता आपण आणू नाही शकत एवढं गावाला. मग हे बघा आता कांदा चिरला मी. हे टोमॅटोसुद्धा असं बारीक चिरून घ्यायचं. की झटपटीत अशी आपण 1 मिनिटामध्ये ही अशी भेळ बनवायची बघा. फक्त ज्या काही गोष्टी असतील आपल्या घरी ते आपण यूज करा. आपण चटणी असेल किंवा जो कोणता तुमच्याकडे मसाला असेल ना, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. लिंबू असेल तर अतिउत्तमच, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला टेस्ट येईल. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे गणपती असल्यामुळे तर प्रसाद मेवा हा सगळ्यांचा तुमच्या घरी असतोच. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण गावाला येतो तेव्हा ह्या अशा गोष्टी असतात ना, खायला थोडी मजा येते. असं बाहेर पाऊससुद्धा पडतोय, मस्त थंड असं वातावरण सुरू आहे. त्याच्यामध्ये बघा आता आपण हे मस्तमध्ये तुम्ही असं बारीक असं चिरून घ्यायचं सगळं. हे असं चिरून झालं की असं सगळं मिक्स करा. आणि जो असेल भांडं त्याच्यामध्ये असं टाकून घ्या चांगलं मस्तमध्ये. हे बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुम्ही केलं ना, ही तुमची भेळ तयार झाली. हीच भेळ तुम्हाला बाहेर जर गेले तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे तर 20, 25, 30 रुपयामध्ये मिळणार. पण घरी आपल्याला टाईमपाससाठी काय असेल तर हे तुम्ही शॉर्टकटमध्ये हे असं बनवून तुम्ही असं खाऊ शकता, याचा आनंद घेऊ शकता. तर बघा फायनली आपली भेळ झालेली आहे. कशी झाली आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.